तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी माझ्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा मित्रांनो। तर मित्रांनो, आज मी माझ्या शेळ्या चरण्यासाठी आलेलो आहे जंगलामध्ये आणि माझ्या शेळ्या आता चरत आहेत। तर मला माझ्या शेळ्या चरण्यासाठी दररोज यावं लागतंय आणि तसंच दररोजच्या सारखं आज सुद्धा मी माझ्या शेळ्या चरण्यासाठी आलेलो आहे। ह्या बघू शकता, ह्या जे माझ्या शेळ्या आहेत एकदम सुखाने आणि आनंदाने चरत आहेत। तर याचं कारण काय आहे मित्रांनो की माझ्या शेळ्या आज चरत आहेत? तर त्याचं कारण आहे मित्रांनो की आज आमच्या इकडे येत आहे मुळमुळ पाणी। तर नेमकीच काही क्षणापूर्वी जरा मोठ्याने पाणी होतं, तर त्याच्यामुळे शेळ्या भिजलेल्या आहेत आणि शेळ्यांना वाटत आहे की जास्त जर आणखीन पाणी आलं तर मग आपण भिजू आणि भिजता भिजता काय म्हणजे पाण्यात काही शेळ्या खाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे ते आताच खात आहेत पोटभर। मग किती पाणी हो काय बी खो काय टेन्शन नाही त्यांना, म्हणून ते आज गुणाने आणि आरामाने चरत आहेत, आनंदाने चरत आहेत। नाहीतर दररोज लय 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 पळतात मित्रांनो खरपडीची फुलं खाण्यासाठी, कारण की खरपडीची फुलं आले की शेळ्या सर्वांच्या शेळ्या पळत राहतात आणि पाणी आलं की पळत नाहीत, कारण की त्यांना माहीत आहे की पाण्यात भिजलं म्हणजे पाणी सुरू असलं की त्यांना काही खायला म्हणजे चारा मेरा खाता येत नाही, त्याच्यामुळं ते आताच पाणी उघड्या खात येतात। आणि आता आमच्या इकडे मुळमुळ पाणी सुरू आहे, कसं काय सुरू आहे ते दाखवतो। हे बघा मित्रांनो, आमच्या इकडे तुम्ही म्हणत असाल की पाणी तर सुरू आहे असं म्हणत आहे तो, आणि पाणी तर तुमच्या इकडे सुरू नाहीच। तर मित्रांनो त्याचं काय आहे माहिती आहे का, आमच्या इकडे जोराने पाणी सुरू नाही आहे, मुळमुळ पाणी सुरू आहे, म्हणजे थेंब थेंब सूक्ष्म थेंब सुरू आहेत पाण्याचे, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही आहेत मित्रांनो। तर काही क्षणापूर्वी म्हणजेच काही मिनिटापूर्वी पाणी जोराने पडलं आणि माझ्या शेळ्या भिजल्या, आणि माझ्या शेळ्या भिजल्यामुळेच ते आज गुणाने चरत आहेत, नाहीतर माझ्या शेळ्या कधीच गुणाने चरत नाहीत। हे खरपडीचे फुलं लय खातात मित्रांनो, हे इथं त्या तिकडे खरपडीचे फुलं येतात, तर तसे खरपडीची फुलं खाण्यासाठी लय हे करतात, इकडून इकडे पळत राहतात आणि तांबडी तर सर्वात जास्त पळते मित्रांनो। तर पाणी आल्यामुळं त्या भिजलेल्या येतात आणि त्यांना वाटत आहे की मग पाणी परत येत राहिलं तर मग आपल्याला काही पोटभर चारा भेटणार नाही, त्याच्यामुळं आता जगून खाल्लेलं बरं। आणि हे बघा, ही भिजलेली आहे मित्रांनो, बघू शकता ही भिजलेली आहे, त्याच्यामुळेच खात आहे। आणि प्रत्येक शेळी आपली भिजलेली आहे, एक पण शेळी अशी नाही की भिजली नाही। तर मित्रांनो, आमच्या इकडे मुळमुळ पाणी सुरू असून सुद्धा मी छत्री ओपन केलेली आहे, म्हणजेच छत्री सुरू केलेली आहे। पाणी सुरू असल्यामुळं मी छत्री सुरू केलेली आहे। आणि तुम्ही म्हणत असाल मुळमुळ पाणी सुरू आहे, तू थोडं भिजणार आहे की तू छत्री ओपन केलेली आहे? तर मित्रांनो त्याचं काय कारण आहे सांगतो की आता मुळमुळ पाणी सुरू आहे, मग डायरेक्ट जर मोठं पाणी आलं तर मग मी भिजणारच आहे, छत्री आणून सुद्धा काही फायदा होणार नाही, मी भिजल्याच जाईल। त्याच्यामुळं आता छत्री ओपन केलेली बरं, चांगलं असतंय, त्याच्यामुळेच आता छत्री ओपन केलेली आहे। मी भिजू नाही म्हणून पाण्याचं काय नाही मित्रांनो, कधी सुद्धा मोठा सटका येऊ शकतो, त्याची काही गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही। तर मित्रांनो आज म्हणजे एकच नंबर वाटत आहे मला, कारण की मित्रांनो पाणी सुरू आहे मुळमुळ आणि झाडं हालत आहेत, एकच नंबर वाटत आहे, सुंदर वातावरण झालेलं आहे। कारण की पाणी पडल्याच्या नंतर आणि पाणी सुरू असताना असं कुठलचं बी वातावरण असतो, एकच नंबर आणि सुंदर दिसत असते। आणि आमच्या इकडे असलं तसंच वातावरण आहे, वारं सुटलेलं आहे, वारं सुटलं की अतिशय सुंदर दिसतंय। आणि मित्रांनो आज मला काही जास्त काही टेन्शन सुद्धा नाही, कारण की दररोज माझ्या शेळ्या ज्या आहेत शेळ्या मला त्रास देत होता, उघड असली की एका जागी गुणाने चरत नाहीत, की ज्या माळानं या माळानं इकडून तिकडून या डोंगरानं त्या कड्यानं त्या दरीनं असं हिंडत होता खरपडीचे फुलं खाण्यासाठी। आज पण खरपडीचे फुलं खात येतात, मात्र एकेच जागी जास्त चरत येतात, नाहीतर दररोज अख्ख्या माळानं मला शेळ्या माझ्या फिरवत होता। आज या बदाडात चरत येतात, हे बघू शकता, ही आयचण आहे आणि याच्यामध्ये माझ्या शेळ्या चरत येतात, रास्कल गवत खात आहे आणि मोरणं आहे, सर्व काही इकडे जात येतं बाजूला, म्हणजे इकडे येणार आहेत। मित्रांनो आमच्या इकडे मुळमुळ पाणी सुरू आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या इकडे मुळमुळ पाणी सुरू आहे। मात्र मित्रांनो आमच्या इकडे आता वाऱ्या घुसलेला आहे त्याच पाण्यामध्ये, म्हणजेच हवा घुसलेली आहे। तर आता मला वाटत आहे की हवा आणि ते मुळमुळ पाणी मिसळून जास्त जोराने पाणी सुरू होणार आहे, दणदण पाणी सुरू होणार आहे, कारण की हवा आणि पाणी मिसळल्याने जास्त जोराने पाणी सुरू होते। कारण की मित्रांनो हवा सुटल्यावर जे ढग असतात ढग पळतात आणि ढग पळले की पाणी पडतंय। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की हवा आता याच्यात या मुळमुळ पाण्यामध्ये घुसल्याने पाणी जोराने येईल की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मला तर वाटतंय की जोराने पाणी येईल। तर मित्रांनो आमच्या इकडे जे आता आहे पाणी तर बंद झालेलं आहे, पाणी कमी झालेलं आहे। आणि मित्रांनो आता मी हिंडत फिरत शेळ्या चारत आलेलो आहे एका तळ्यावरती, आणि या तळ्यावरती
किती बी काही करा मित्रांनो, पाणी किती बी पडू द्या, पाणी काही साचत नाही. तर बघूयात की याच्यात आता पाणी साचलेलं आहे की नाही. तर तेच बघणार आहे मी सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. पाणी किती पडो, याच्यात काय जास्त पाणी साचत नाही, तर किती साचले ते बघायचं आहे. हे बघा मित्रांनो, हे आहे तळ्याची पाळू आणि तळ्याच्या पाळूवरती आपले शेळ्या चरत येतात. आणि हे करपडीचे फुलं या तळ्याच्या पाळूला भरपूर आहेत आणि ती सुद्धा पाळूच आहे. आणि हे आहे मित्रांनो ते तळं आणि तळ्यामध्ये पाणी सुद्धा साचलेलं आहे. मला वाटत होतं की पाणी साचणार नाही, थोडंसं साचतंय मित्रांनो, जास्त काही साचत नाही. लय म्हणलं तर या तळ्यामध्ये टोंगळे इतकं पाणी साचतंय आणि त्या तिकडं आपल्या शेळ्या चरतात म्हणजे चरत आहेत. आणि मित्रांनो या तळ्यामध्ये टोंगळ्यापेक्षा जास्त पाणी कधीच साचत नाही, कधीच. फक्त आणखीन इतकंच पाणी याच्यामध्ये साचते मित्रांनो. आणखीन इतकं पाणी साचलं की मग याच्यावरही काही पाणी साचत नाही. आणि मग किती पाणी पडो मित्रांनो, टोंगळ्याच्या वरी काही याच्यात पाणी जातच नाही. कुठून आटून जातंय का काय होते माहीत नाही. आणि त्या तिकडे आपल्या शेळ्या चरत येतात आणि आमच्या इकडे पाणी उघडलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे आपले शेळ्या येतात परत खरपडीचे फुलं खायला लागलेले आहेत. आणि हे खरपडीचे फुलं असे भरपूर आवडीनं खातात आपले शेळ्या. आणि सुब्रा का मोत्या आलेला आहे, मोत्याच आहे मित्रांनो, बघू शकता. ते बघा मोत्या दररोज येत आहे आणि तसंच आज सुद्धा आलेला आहे आणि इकडे गेलेला आहे, बघू शकता. हे बघा ते मोत्या गेलेला आहे, सुब्रा सुद्धा आले असेल. दररोज माझे कुत्रे येतात शेळ्यांकडती. आज पाणी सुरू असल्यामुळं काही तीस आले नव्हते, आता आलेले येतं. तर आता मोत्या आलेला आहे, सुब्रा सुद्धा फिरत फिरत येत असेल. आणि माझ्या शेळ्यांनी आता मला परत ताण देण्याला सुरू केलेला आहे, कारण की एका जागी गुणाने चरत नाही आहेत. पाणी नेमकीच उघडलं आणि शेळ्या सुद्धा हे करायला लागल्या आता, म्हणजेच एका जागी गुणाने चरायचं सोडून आख्या माळानं फिरायला लागलेले आहेत. त्यांना खरपडीचे फुलं खूप आवडतात आणि खरपडीचे फुलं खायला माझ्या शेळ्या भरपूर उत्सुकता आहेत. आणि प्रत्येकाच्या शेळ्या खरपडीची फुलं खायला उत्सुकता असतात. जरासेच फुलं गवतात मित्रांनो, मात्र हे खातात लय पळतात त्या खरपडीच्या फुलासाठी. आणि आता उघडलेलं आहे वातावरण आमच्या इकडचं थोडंसं, म्हणजे पाणी आमच्या इकडे बंद झालेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे शेळ्या परत लागलेल्या आहेत खरपडीचे फुलं खाण्यासाठी. आणि मोत्या आलेला आहे, मोत्या दाखवतो तुम्हाला मित्रांनो. मोत्या आलेला आहे आणि इकडे गेलेला आहे लगेच. जास्त काही मोत्या सोबत राहत नाही. हे बघा ही खरपडीची फुलं खात आहे ढोनाडी. आणि त्या दिवशी मी एका दिवशी हेच खरपडीचे फुलं तुम्हाला दाखवत होतो. हे बघा हे अलग आहेत, हे बघू शकता. हे जे फुलं आहेत हे अलग आहेत आणि ते लाल आहेत. तर बघू शकता तुम्हाला लाल आणि याच्यातला फरक लगेच ओळखू येतो. हे बघा हे लाल आहेत आणि ते मित्रांनो थोडे वेगळे आहेत. तर लगेच तुम्हाला दिसते फरक ओळखू येते, बघू शकता. ते लाल आणि हे थोडे वेगळे आहेत, या कलरचं नाव माहीत नाही आहे मला. असे दोन प्रकारचे खरपडीचे फुलं असतात आणि दोन्ही पण खरपडीचे फुलं शेळ्या खातात. एका दिवशी मी एका व्हिडिओमध्ये सांगत होतो की खरपडीच्या फुलाचे दोन फरक असतात आणि आज मी तुम्हाला ते फरक दाखवलेले सुद्धा आहेत. आणि मोत्या तुम्हाला दाखवायचं आहे. आणि सुब्रा सुद्धा आली, तर सुब्रा सुद्धा दाखवतो. चला पहिले मोत्या दाखवतो. आता मोत्या आलेला आहे तर मोत्या दाखवतो. सुब्रा आली तर सुब्रा सुद्धा दाखवतो. मित्रांनो मी मोत्याकडती जात आहे आणि त्या बघा आपल्या शेळ्या आगळ टाकून खरपडीचे फुलं खाता येतात. खरपडीच्या झाडांना वाकून खरपडीचे फुलं खाता येतात आणि पाणी उघडतापासून मला त्रास देता येतात. आणि हे बघा हे आपला इकडे मोत्या एकदम हुशारवाणी आणि शहाण्यावाणी आपल्या शेळ्या सांभाळत आहे. इकडून तिकडून हिंडत आहे, कारण की त्याला वाटत आहे की इकडून तिकडून काही येईल आणि आपल्या शेळ्यांना काही पकडेल मिकडल, त्याच्यामुळंच ती इकडून तिकडून हिंडते आणि शेळ्यांचं राखण करते आणि चाल ठेवतंय. आणि ते बघा आता हिंडायच्या नादी लागतंय, इकडून तिकडून ही हिंडते. ते बघू शकता मोत्या यू वास घेत आहे मित्रांनो ते कशाचा तरी. आणि मित्रांनो या इथं रोही सुद्धा राहतात. तर आज रोही असतील की नाही माहीत नाही आहे, तर मी काय तिकडं जाणार नाही आहे आज बेजारीला. तर हे बघू शकता मित्रांनो बेजारी काय तितकी बिक नाही, मात्र जर का रोही निघला तर दाखवतो. आता काय जात नाही तिकडं. तर चला रोही निघला तर दाखवतो, असं दाखवत नाही. नाही निघला तर नाही दाखवणार आणि निघला तर दाखवतो. तर मित्रांनो तरी सुद्धा मी जाऊन बघतो की रोही आहे की नाही. जाऊन बघायला काय हरकत आहे. तर चला जास्त काही बेजारी बिक नाही, जवळच आहे आणि जाऊन बघायला काही टेन्शनही नाही. तर चला शेळ्या सुद्धा जवळच आहेत, जास्त काही दूर नाहीत. टीटीव्ही वर्ल्डच आहे. आणि याच अडचणात मित्रांनो मी आज 3दा रोही बघितलेला आहे, 3दा. तर आता 4दा जर असला तर आज पण बघायला भेटतो मला आणि तुम्हाला सुद्धा बघायला भेटतो. मात्र आज नसल किंवा असल मला माहीत नाही आहे, तरी सुद्धा मी जात आहे. चला जाऊयात. आणि शेळ्या पण दूर नाही तर इथंच चरत आहेत. बघा याच अडचणात राहते मित्रांनो. 3दा इथून पळून गेलेला आहे रोही, 3दा तगडक पळून जातो घोड्यावानी. मात्र आज नाहीये, असं जवळून निघलं कीच पळून जातो. माणूस जवळून निघालं
की रोही पळून जातो, मात्र आज नाही हे वाटत आहे. असला की लगेच पळून जाते मित्रांनो. आणि त्याची खिंड सुद्धा आहे. तर आता मी चिखलामुळं खिंडीत जाणार नाही. तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला रोह्याची खिंड दाखवणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला शक आहे. तर आता मी तुम्हाला रोहीचे खिंड दाखवणार आहे. चला कस काय असती ते दाखवतो. डुकरावानी नसती, फक्त बसायपुरती जागा असती. त्यांना काही पाणी किती लागलं तरी काही होत नसतंय. ते फक्त बसायपुरती जागा करतात चांगली. आणि ती जागा तुम्हाला दाखवतो जाऊन. ऐकताना जातो, काय टेन्शन घेऊ नका. खिंड दाखवतो. जर तुम्हाला खिंड दाखवली तर तुम्ही शक करणार नाही. आणि इतके यायचं ना तर आता मला जावंच लागणार आहे. तर तिकडून जातो. तिकडून थोडंसं सोपं आहे. आणि तांबडी बघा काशाच तरी पाला खात आहे. आणि या इथं वारूळ सुद्धा आहे मित्रांनो. तर आता या इथून मी जाणार आहे. इकडून जास्त तितकं आयचन नाही म्हणून. तरी सुद्धा आयचन सगळीकडून सारखंच आहे, कोणकडूनच कमी जास्त नाही, सगळीकडून सारखंच आहे. आणि तुम्हाला आता मी खिंड दाखवतो की कसं काय राहते रोह्याची खिंड. बघा बघा मित्रांनो, आता मी आलेलो आहे रोह्याच्या खिंडीमध्येच. आणि इथं राहते रोही मित्रांनो. आणि इथूनच रोही तीनदा पळालेला आहे. आणि आज रोही नाही आहे. तर रोह्याची पावलं सुद्धा आहे तिथं. हे बघा त्याच्यात पाणी सारलेलं आहे. इथं सुद्धा पावलं आहेत. आणि ज्या इथं जुना पाऊल आहे तुम्हाला दिसत नसेल, मात्र इथलचे हे पाऊल हे पाऊल हे पाऊल प्रत्येक दिसत आहे. आणि हीच आहे मित्रांनो रोह्याची खिंड. आता मी तुम्हाला तुमचा शक दूर केलेला आहे, कारण की इथं रोही राहतंय मला माहीत आहे. तीनदा पळून गेलेला आहे आणि आज काही नाहीये. तर चला आता बाहेर जाऊयात आणि आपल्या आपल्या शेळ्या चारूयात. मित्रांनो मी रोह्याच्या खिंडीत तर गेलो आणि रोह्याची खिंड तुम्हाला दाखवली. मात्र माझ्या जे शेळ्या आहेत, शेळ्या लगेच इकडे दूर आलेल्या आहेत. आणि आता शेळ्याकरती मला लगेच यावं लागलं, कारण की शेळ्या खरपडीचे फुलं खायला जातात आणि लय पुढे पुढे जात राहतात आणि हरवतात सुद्धा. त्याच्यामुळे शेळ्यासोबत राहणं गरजेचं आहे की शेळ्या आपल्या हरपू नाही. मित्रांनो त्या तितक्या दुरून आपल्या शेळ्या इकडे आलेल्या तर बघू शकता. इतक्या दूर आलेले तर खरपडीचे फुलं खाल्ल्यामुळं, म्हणजे खरपडीची फुलं खाण्यासाठी पळत राहतात आणि पळतच आहेत. तर मित्रांनो मी माझ्या शेळ्या थोड्याशा कलवलेल्या आहेत. तर ह्या बघू शकता थोड्याशा कललेल्या आहेत ह्या बघा. आणि त्या तिकडे बारूकशे पिल्ले मिले राहिले आहेत. मोरणी बारकी मोरणी भिजलेली आहे आणि प्रत्येक शेळी भिजलेली आहे. तर मोरणीला घरी जायचं आहे, मोरणी म्हणत आहे. आणि बारकी मोरणीच सगळ्या शेळ्यांना हे करत आहे, हर मोरणी हर हर हर. तर मित्रांनो शेळ्या तर खरपडीचे फुलं खाण्यासाठी बी का इकडं तिकडे हिंडत आहेत, मात्र भिजलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना घराकडे जायचं आहे. आणि तिकडून तुम्हाला टीटीव्हीचा आवाज येत असेल, हर हर. टीटीव्हीचा आवाज हार हार नाही मित्रांनो, टीटीव्हीचा आवाज टीटीव्ही वाणी आहे. मी फक्त हार हार म्हणत आहे. आणि हे बघा पाखरं मित्र उडत आहे. तर ते बघू शकता पाखरू जात आहे उडून. ते बघा बघा खूप दूर गेलेला आहे मित्रांनो, खूपच दूर गेलेला आहे. आणि आभाळ बघा मित्रांनो किती सुंदर आणि चांगला आभाळ आमच्या इकडे आलेला आहे. मात्र पाणी थांबलेलं आहे. एकच नंबर वातावरण झालेलं आहे. एकच नंबर शिवार आमच्या इकडचा झालेला आहे. आणि मला वाटलं की शुभ्रा चाली रास्कल माझ्याकडे आला. आणि शुभ्रा आणि रास्कल एकसारखे दिसतात, म्हणजे शुभ्रा जास्त पांढरी आहे, रास्कल सुद्धा पांढराच आहे. मात्र थोडासा काळा आहे, काळे चट्टे आहेत त्याच्यावरती, शुभ्रावरती काळे चट्टे नाहीत. त्याच्यामुळे मला वाटलं की शुभ्रा चाली. आणि आमच्या इकडे एकच नंबर वातावरण झालेलं आहे, सुंदर वातावरण झालेलं आहे. आणि ते वातावरण तुम्हाला सुद्धा दाखवतो कसं काय आहे. बघून घ्या मित्रांनो, असं वातावरण झालेलं आहे बघा. एकच सारखं वातावरण झालेलं आहे, सगळीकडे सारखं वातावरण झालेलं आहे. बघू शकता कसं काय वातावरण आहे. आणि पाणी काय तितकं पडत नाहीये, थेंब थेंब पाणी पडत आहे. आणि वातावरणच फक्त बदललेलं आहे. आणि पाणी येणार आहे याची गॅरंटी मी देतो. पाणी संध्याकाळच्याला येणार आहे, आताच काय पाणी येणार नाही. आणि टिटवी उडून जात आहे त्या तिकडे बघा. ती बघा मित्रांनो, तिला खुशी वाटत आहे की वातावरण असं झालेलं आहे म्हणून. आणि किरकिरे सुद्धा इकडून उडून जात आहेत, त्यांना पण खुशी झालेली आहे की वातावरण असं झालेलं आहे, सुंदर वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळं किरकिरे, टिटवी, आणखीन बरेचसे पशु पक्षी खुश झालेले आहेत की असं वातावरण झालेलं आहे. अशा वातावरणात त्यांना आनंद होतो, खुशी होती. त्याच्यामुळं ते त्यांचा आनंद व्यक्त करतात, ओरडून नाचून आबाळात उडून इकडून तिकडं हे करून. मित्रांनो आता आमच्या इकडे थोडंसं पाणी वाढलेलं आहे, थोडंसं म्हणजे वाढकू मी छत्री घेतली तेव्हा जसं आहे तसंच पाणी वाढलेलं आहे. तर काही क्षणापूर्वी पाणी बंद होतं आणि आता परत सुरू झालेलं आहे काटाबुलडा. मित्रांनो हे आहे हिवराचे झाड. आणि हिवराच्या झाडाला काटे असतात आणि ते मला इथं येताच इथलचाच काटा बुलडा. आणि इथंच मी चप्पल ठुली आणि लगेच मला काटा बुलडा, या अंगोठ्याला काटा बुलडा. मित्रांनो जास्त काही बुडात गेला नाही, रगत मिगत आले नाहीये, मात्र काटा हे बुलडीला आहे.
हे काटा बोर्ड आहे मित्रांनो, हे काटा बोर्डीला आहे. तर मित्रांनो आमच्या इकडचं वातावरण एकदम लोणावळा सरोवरला फिरायला आल्यासारखं झालेलं आहे. एकदम सुंदर, एकदम चांगलं, एकदम आनंदशीर वातावरण आमच्या इकडे झालेलं आहे. आणि लोणावळ्याला सुद्धा असंच वातावरण असते आणि लोणावळ्याचं वातावरण कॉपी करून आमच्या इकडे तयार तसंच झालेलं आहे. कारण की पावसाळ्यात सगळीकडचं वातावरण कॉपी केलेलंच असतंय, सगळीकडे एकसारखंच असते, कॉपी नसती, ते खरोखरच वातावरण असते मित्रांनो. आणि बघा कसं काय वातावरण झालेलं आहे, कसं काय. आणि आपल्या शेळ्यासुद्धा चरत येतात आनंदशीर. वारं सुटलेलं आहे आता मस्तपैकी आणि वारं सुटल्यामुळं आणखीन सुद्धा पाणी येण्याची परत शक्यता आहे. तर मित्रांनो माझ्यासोबत आमच्या शेळ्या चारायला काळ्या चिमण्या येत येतात, दररोज येत येतात, दररोज म्हणजे दररोज. या झाडावरती एक काळी चिमणी आहे आणि ती तुम्हाला थोडी थोडी दिसत असेल तर मी तुम्हाला उठवून दाखवतो. काळी चिमणी म्हणजेच उडवून दाखवतो इकडून तिकडं. इथंच आहे मित्रांनो, बघा ती उडून गेली. ही बघा ती उडून गेली मित्रांनो. काळी चिमणी दररोज माझ्या शेळ्या चारायला मला सोबती येत आहे. ही एक आहे, आणखीन एक आहे मित्रांनो. तर 5 आहेत, 2 दररोज येत आहेत, आणखीन 3 कुठं जाता येतं माहीत नाही आहे. आणि ती परत आलेली आहे. नाही मित्रांनो ते दुसरंच आहे काहीतरी, काळी चिमणी नाही आहे ती. काळी चिमणी त्या तिकडं दूर गेलेलं आहे. आणि आणखीन एक काळी चिमणी आहे मित्रांनो, तर ती इकडंच आहे कुठेतरी आणि किरकिऱ्यात तिकडं लय वळडत आहे, किरकिर करत आहे. तर मित्रांनो दुसरी काळी चिमणी या झाडावरती आहे. या झाडावरती ती बघा, ती तिथं बसलेली आहे. आणि पहिली काळी चिमणी त्या तिकडं लय दूर गेलेली आहे आणि दुसरी काळी चिमणी या झाडावरती आहे. तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन. चला ती पण उडून जाणार आहे, मला माहीत आहे. बघू शकता ती सुद्धा उडून जाते आता. बघा मी जात आहे तिच्याकडती आणि ती पण उडून जाणार आहे. कारण की बघा लगेच उडून गेली मित्रांनो. मी म्हणालतो की ती उडून जाणार आहे आणि गेलेली आहे. एक इकडे गेली, एक इकडे गेली, दोन्ही पण गेलेली आहेत. तर मित्रांनो आज काळ्या चिमण्या फक्त 2च आलत्या आणि दररोज 5 यायच्या, म्हणजे कधी मध्ये 5 यायच्या, जास्ती करून 2 यायच्या आणि बाकीच्या 3 कुठेतरी गायब झालेल्या आहेत मित्रांनो. आणि दररोज काळ्या चिमण्या माझ्या शेळ्या चारायला मला सोबती येत येतात. आणि मोत्या बघा, हे बघा मोत्या सुद्धा सोबती आलेला आहे. आज शुभ्रा आलेली नाहीये, आज मोत्या आलेला आहे. आणि शेळ्या बघा लगेच घराकडती निघालेल्या आहेत. मित्रांनो आमच्या इकडे आता अतिशय जोराने पाणी सुरू झालेलं आहे. वाडखुच्या पेक्षा दुप्पटने तिप्पटने पाणी सुरू झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये वारं सुद्धा आहे मित्रांनो. तर बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूत पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय, धन्यवाद.